सुस्वागतम. वर्ग 6वा संगीता मराठी. पाठ 15वा हिशोबात काटेकोरपणा. स्वाध्याय. शब्दार्थ. व्युत्पन्न विद्वान. मर्म गाभा. अव्याहत सतत. अधेली 50 पैसे. पैगती पायाजवळ. चोपड्या वह्या. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. एकनाथांचा जन्म कोणत्या गावात झाला? उत्तर. एकनाथांचा जन्म पैठण या गावात झाला. प्रश्न दुसरा. एकनाथ लहानपणी कोणकोणते खेळ खेळायचे? उत्तर. एकनाथ लहानपणी टिपऱ्या, विटीदांडू, चेंडू, लगोरी, भोवरा, लपंडाव, सूरकांडी, वावडी, हमामा, हंबेरी, हुतुतू यांसारखे खेळ खेळायचे. प्रश्न तिसरा. देवगिरीच्या किल्ल्यावर एकनाथांना कोण भेटले? उत्तर. देवगिरीच्या किल्ल्यावर एकनाथांना जनार्दन पंत भेटले. प्रश्न चौथा. एकनाथ बेचैन का होते? उत्तर. एक अदेलीचा हिशोब लागत नव्हता म्हणून एकनाथ बेचैन होते. प्रश्न दुसरा. खालील वाक्य कोण कोणास म्हणाले ते लिहा. मग लागला का हिशेब? जनार्दन स्वामी एकनाथांना म्हणाले, महाराज, प्रश्न अदेलीचा नाही. एकनाथ जनार्दन स्वामींना म्हणाले, जा आता शांतपणे झोप जा. जनार्दन स्वामी एकनाथांना म्हणाले, अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन केले. खाली शब्दयोगी अव्यय. रात्रभर जागला आणि हिशेब केला. आणि उभयान्वयी अव्यय. एकोबा मी प्रसन्न झालो. एकोबा नाम. बालवयात ते अनेक खेळ खेळले. खेळले क्रियापद. गुरूंनी त्यांना जबाबदारी सोपवली. त्यांना सर्वनाम. भाषिक कार्य. पाठातील जोड शब्द शोधून जोडा लावा. जाती जमाती. मनन चिंतन. चाल ढकल. साधू संन्यासी. पुढील वाक्यात विरामचिन्हे घाला. स्वामींनी विचारले, अरे एकोबा, अजून तू जागा कसा?
एकोबा, मी तुझ्यावर किती प्रसन्न झालो म्हणून सांगू. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.